नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की मंगलाष्टक चालू असतात, जोरदार लग्नाची तयारी असते आणि त्याच वेळेस इकडे सयाजीरावची काही माणसं लाईट्स ऑफ करून देतात। तर लाईट गेल्यानंतर लग्न सोहळ्यात सगळीकडे चावचाव सुरू होते। सर्वजण एकमेकाला विचारतात की अचानक लाईट गेली, काय झालं आहे। आता इथे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात। जानकी ऋषिकेश एकमेकाकडे बघतात, शोधाशोध घेतात। नानाही म्हणतात की अचानक लाईट गेली, काय झालं आहे। मात्र ह्या सर्वांच्या याच्या गडबडीमध्ये इथे ऐश्वर्या मात्र खूप खुश असते आणि मग ती मनातच बोलत असते की आता लाईट गेली आहे तर आता सारंगच्या जागी सौमित्रेला उभं केलं जाईल आणि मग माझं लग्न सौमित्रशीच होईल। आणि मग त्यानंतर लाईट येते आणि इथे ऐश्वर्या खूप खुश दिसते। मात्र जानकी तिच्याकडे बघून शॉकच होते की इतक्या सर्व गोंधळमध्ये पण ही इतकी खुश का आहे। आता लाईट आलेली असते आणि अंतरपाट बाजूला झालेलं असतं आणि इथे ऐश्वर्या समोर बघत असते आणि तिचा चेहरा मात्र खुश असतो। आता पुढे काय होतं हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।